लाला हॉर्न आपला एकदाचा झाला तयार आणि नांदेडमध्ये आपल्या जिगरूमध्ये बसवला बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, सोलापूरच्या पुढे येऊन जम्मू ढाब्यावर थांबलेलो बघा जेवायला. ढाब्यावरचं जेवण तसं एकच नंबर असते सोडा, पण जम्मू ढाबा म्हटल्यावर काही विषयच नाही, जेवण एकच नंबर. बरोबर आपलं रात्री 11:30 वाजता जेवण झालं. नवनाथ भैया बसली गाडी चालवायला आणि महाकाल काय आपल्या गाडीत रोज संकट असतातच आपल्या सोबतीला. मग काय पूर्ण रात्र ड्रायव्हिंग करून आपण पहाटे 5 वाजता पोहोचलो नांदेडच्या अलीकडे 10 किलोमीटर. ज्ञानूभैया म्हणले मग चला मस्तपैकी जरा ब्रश तेन करून येऊया. सकाळ सकाळी ब्रश केलेला चांगला असते हो. आंघोळी का आपल्याला आज पण काही जमली नाही. चहा नाश्ता तेवढा केला. ज्ञानूभैया बसली गाडी चालवायला आणि आलो नांदेड बायपासला. आल्या आल्या आपली जिगरो केबिन सकट सगळं हौदा त्यानं सगळं धुवून काढलं. तवर आले आपले राजूभाऊ आणि सिद्धूभाऊ. त्यांनी का आपल्या जिगरोसाठी गोंड्या आणि 2 व्हील कॅप आणलेली बघा. त्यांच्या मागे लगेच आपले बाबा भैया पण एकदम प्रकट झाले. मग काय आपला काळा गोडा घेतला आणि ज्ञानूभैया आणि मी गेलो आपली नांदेडची मस्तपैकी खिचडी खायला. मग काय नाश्ता त्यानं केला मस्तपैकी आणि आलो आपल्या जिगरोपाशी. मिस्त्री शेवटी हॉर्न घेऊन आले बघा आणि आपल्या जिगरोला हॉर्न बसवायचं चालूच होतंय. तवर आले आपले बाबाभाईचे मित्र आपल्याला भेटायला. त्यांनी आपल्या ब्लॉग मध्ये पण मस्तपैकी ग्रेड भेट दिली आणि आपल्या जिगरोचं काम चालूच होतं. मग त्यांनी कुणाची नजर लागू नये म्हणून आपल्या जिगरोची मस्तपैकी पूजा केली बघा. पूजा आपली पूर्ण झाल्यावर आपल्या हॉर्नचं पण काम एकदम सक्सेस मध्ये झालं बघा. पण थेट शेवटी बसवलो ना लाला हॉर्न जोधपूर #माय जिगरो.